विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 जिने मरणे नाही आता, जिने मरणे नाही आता, हरीच्या भक्ता कल्पांती त्यांच्या ध्याने तैसेची आले, आपुला विसरले देहभाव, जडोनी ठेली अखंडता, एकात्मता हरिरूपी त्यांच्या ध्याने तैसेची आले, आपुला विसरले देहभाव, निळा म्हणे झाले संत, निळा म्हणे झाले संत, गुणातीत निजबोधे त्यांच्या ध्याने तैसेची आले, आपुला विसरले देहभाव, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेर, यावर न करावा वेर, यावर न करावा वेर, लागलो तुकया देवा, विजवा विजवा, यावर न करावा वेर, यावर न करावा वेर, यावर न करावा. जिने मरणे नाही आता, हरीच्या भक्ता कल्पांती त्यांच्या ध्याने तैसेची आले, आपुला विसरले देहभाव. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे
एकनिष्ठ भक्त, निष्ठावंत शिष्य, वारकरी संप्रदायातील सर्वोच्च स्थानी शोभिवंत असलेले संत, संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज हरिभक्ताच्या जीवनामध्ये हरीच्या कृपेनं प्राप्त झालेलं विकारराहित्य या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, विशेषतः करमाळा तालुक्यातून, शेजारच्या माढा तालुक्यातून, या संपूर्ण विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आदिमाता, आदिशक्ती, भगवती, कमला मातेच्या या पवित्र पंचक्रोशीमध्ये करमाळा या तालुक्यात, जेऊर आणि करमाळा या दोन्हीच्या मध्यावर्ती या विभागाचे कार्यसम्राट विद्यमान आमदार महोदय आदरणीय नारायणजी आबा पाटील यांचे पितृचरण वैकुंठवासी कर्मयोगी गोविंदराव बापू गंगारामजी पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आदरणीय आमदारांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि करमाळा तालुका, माढा तालुका या पूर्ण परिसरातल्या अवघ्या वारकरी संप्रदायांच्या संयोजनातून संपन्न होत असलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव, या महोत्सवामध्ये आजचं हे चिंतन करण्याचं सौभाग्य या उपस्थित वारकरी संप्रदायातल्या सर्व वैष्णवांच्या प्रेमातून माझे जिवलग स्नेही हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, ज्यांनी मृदंगाच्या क्षेत्रामध्ये खूप विद्यार्थी घडवले आणि घडवण्याचं उत्तम काम जे आजही करत आहेत, असे आदरणीय विजू महाराज अभंग यांच्या आदेशामुळं आणि शिक्षणाच्या क्षेत्रात एक उत्तम काम करत असताना परमार्थाच्याही क्षेत्रातलं दर्जेदार काम ज्यांच्या माध्यमातून संपन्न होतं आहे, असे हरिभक्तीपरायण प्राध्यापक आदरणीय फुले सर यांच्या प्रेमामुळं आज या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने
भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या स्थानावरती उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं. शता एकातरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण या कीर्तन मंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली हृदयपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायाच्या ज्या भिन्न भिन्न शाखा आहेत, भिन्न भिन्न रस्ते आहेत, पण सर्वांचं उद्दिष्ट, सर्वांचं ध्येय, सर्वांचं उपास्य एकच आहे, ते म्हणजे भगवान श्री पंढरीश परमात्मा. मग पांडुरंगाकडे जाण्याकरता जे थोडे थोडे बदल असलेल्या भिन्न भिन्न शाखा आहेत की ज्याची सगळी नावं पत्रिकेवरती लिहिलेली आहेत. मी 2-4 नावं घेऊ शकेन, पण 2-4 शिल्लक राहतील. मग देहूकर फड असेल, वास्कर महाराजांचा फड असेल, सद्गुरू रामानंद महाराज चिंचगाव टेकडे येथील भक्त परिवार असेल, इंचगिरी संप्रदाय असेल, अशा अन्य संप्रदायामध्ये काम करणारे पण ध्येय, उद्दिष्ट, साध्य, उपास्य एकच, ते म्हणजे भगवत प्राप्ती, भगवत दर्शन. असे सर्वच उपस्थित असलेले साधक, वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ, जवळपास 35 ते 40 वर्षापासून मी ज्यांना पाहतोय आणि ते अजूनही तशाला तसेच दिसत आहेत. आमचे आदरणीय मच्छिंद्राप्पा महाराज आहे तिथं, जवळपास 35 वर्ष, 91 सालापासून, तुझा जन्म नसेल झाला, 91 सालापासून हरिभक्तीपरायण आदरणीय एक गोड कीर्तनकार, सूत्रबद्ध साचेबद्ध परमार्थाची साधना करणारं व्यक्तिमत्व आदरणीय विठ्ठल महाराज पाटील शेटफळकर, अशी संप्रदायातली थोर थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ घेऊन उभी राहिलेले आहेत, मृदंगाकरिता उपस्थित आहेत आणि वारकरी संप्रदायाची साधना करणारी पुढची पिढी देखील आपल्या पाठीशी टाळ घेऊन उभी आहे. या लहान लहान विद्यार्थ्यांचं, मुलांचं सुद्धा मी हृदयापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे ही जी मुलं आहेत आप्पा, हे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. ही मुलं काय आहे, ही मुलं भविष्यात कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, कथाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी नक्की नाही सांगू शकत. ही मुलं भविष्यामध्ये उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, अधिकारी किंवा पुढारी होतील का नाही हे मला सांगता येत नाही. पण मी एक गोष्ट नक्की सांगतो, धाडसाने सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, ही माझ्या पाठीमागं उभी राहिलेली जी मुलं आहेत फुले सर, ही मुलं भविष्यात माणसं नक्की होतील. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, सध्या गरज माणसाची आहे, सध्या गरज माणसाची आहे. लोक पुष्कळ असतात, माणसं खूप थोडी असतात. अजून थोडं वेगळं करतो, प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावात माणसं राहतात. नाही कळलं? फार थोडी गावं माणसात राहतात. खरं म्हणजे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय आबा यांनी तालुक्याला सगळ्याला निमंत्रण दिलंय. बरोबर? विचार जर केला विजू महाराज, तर तालुक्याच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर काही लाखावर असेल. बरोबर आहे?
इथं हजारावर बी माणसं नाहीत. याचा स्पष्ट उत्तर असं आहे, लोक पुष्कळ आहेत, माणसं कमी आहेत. विठ्ठल 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 आणि म्हणून या मुलांचं मी अभिनंदन करतो. अजून एक गोष्ट सांगतो जाता जाता, ही जी मुलं आहेत ना, मी तुम्हाला कोऱ्या स्टॅम्पवर सही करून देतो. मला सही एकच येते, जास्त येत नाहीत. सही करून देतो. ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करणार नाहीत, हे मी तुम्हाला इथं धाडसानं सांगतो. आणि माझं आज असं स्पष्ट मत आहे, व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून व्यसनमुक्तीच्या माध्यमातून समाज घडवण्याचं दर्जेदार आणि उत्तम कार्य वारकरी संप्रदायाच्या द्वारे संपन्न होतोय. कदाचित आमदार महोदयांची देखील तीच इच्छा निर्माण झाली असेल आणि आपणही आपल्या पितृचरणाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून काही लोकांना प्रबोधन करूया आणि त्या माध्यमातून पुण्यस्मरण आपण साजरं करूया, अशी त्यांना सद्भावना निर्माण झाली, सद्बुद्धी निर्माण झाली आणि त्यांनी इथे आज या कार्याचं आयोजन केलं. मी हृदयापासून आमदार महोदयांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांना परमात्म्याने उदंड आयुष्य द्यावं आणि हा जो आपल्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे, हा सोहळा त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहावा, अशी आज या निमित्ताने मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या वाडवडिलाचं महत्त्व वाढवणारे, वाडवडिलांचा कृतज्ञता सोहळा संपन्न करणारे आणि त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या कीर्तन साधनेवर प्रेम करून साधूची, वारकऱ्याची, संतांची सेवा करण्याची भावना हृदयात असणारे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशाच भावनेचे 288 आमदार निवडून जावे, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल कीर्तनाच्या प्रारंभी आणखीन एक छोटीशी अशी मी विनंती करतो आणि ती विनंती एवढीच आहे की आपण कीर्तनाला आलेला आहात, परंतु कीर्तनाचे काही नियम असतात. आता मी त्याचा वहापोह किंवा त्याच्या खोलामध्येही अधिक न जाता एवढीच मी विनंती करेन, प्रेमाची कळकळीची विनंती करेन की ज्यांचे गुडघे व्यवस्थित आहेत, म्हणजे गुडघे व्यवस्थित आहेत, ज्यांना व्यवस्थित उठता येतं आणि साधारणतः 1.5 तास, 1च तास राहिलाय, अजून 1 तास मांडी घालून बसता येतं, असे जेवढे लोक आहेत पुरुष मंडळीत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एका सेकंदात उठायचं, चप्पल तिकडं काढायची आणि सगळ्यांनी माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला व्यासपीठावर येऊन बसायचं. ज्यांचे गुडघे चांगले आहेत त्यांनी, ज्यांना अजून 1 तास बसता येतंय त्यांनी गुडघ्याला हात लावून बघा. थेट माझ्याजवळ यायचं, माझ्या उजव्या हाताला आणि माझ्या डाव्या हाताला. चपला बाहेर सोडा, पलीकडं सोडा. ज्यांना ज्यांना उठता येतंय असे उठा. चांगले गुडघे असताना बळच खुर्चीवर बसू नका. लवकर या, 2 मिनिटाची वेळ देतो. विठ्ठल विठ्ठल, लवकर या, लवकर. गुडघ्याचा आजार असणारे पुष्कळ लोक आहेत. ठीक आहे, माझ्या विनंतीला आपण मान दिला आणि आपण सर्वजण पुढे आलात.
मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायावर आणि आपल्या वडिलावर ज्यांचं नितांत प्रेम, आणि मला वाटतं 19-20 वर्ष झाली असतील, 23 वर्ष जे आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण साजरं करतात. आणि मला वाटतं त्या 23 वर्षातले माझ्या अंदाजानं 20 वर्ष तरी मीच केलेलं असेल ते पुण्यस्मरणाचं कीर्तन. असे आदरणीय आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये लेखा व वित्त विभागाचे मुख्य अधिकारी म्हणून, मला वाटतं हे असलं कळत नसलं तर सोपं सांगतो मराठीत, कॅपो. आता कळलं म्हणजे. तर त्या पदावर ज्यांनी काम केलंय असे आदरणीय जगदाळे साहेब इथं उपस्थित आहेत. सगळे लोक तुम्ही आलात, मी तुमचं अभिनंदन करतो. मी तुम्हाला पुढं का बोलावलं त्याचं कारण आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला वाटतं ही जागा सोडली तरच पुढं येऊन बसण्यासारखं काय राहिलेलं नाही. आणि जिथे पुढे जाऊन अजिबात बसायला नाही पाहिजे तिथं तुम्ही जागा धरून जाऊन बसता अगोदर. मी तुमचं अभिनंदन करतो, पुढे आलात. का तुम्हाला मी पुढं बोलवलं त्याचं दुसरं एक उत्तर देतो मी. ऐका, दुसरं उत्तर ऐका. दुसरं उत्तर असं आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळणार नाही. आणि अजून एक तिसरं उत्तर देतो. जय श्रीरामजी. तिसरं उत्तर देतो, मी तुम्हाला पुढं का बोलावलं त्याचं तिसरं उत्तर देतो. शेतकरी असतो बघा, शेतकरी, बरोबर. शेतकरी पेरणी करतो, बरोबर. पेरणी करताना तो पंचांग पाहून, मुहूर्त पाहून पेरणी करतो, बरोबर. मला वाटलं बरोबर म्हणतात काय. शेतकरी पेरणी करताना पंचांग पाहून, मुहूर्त पाहून पेरणी करतो का वापसा पाहून पेरणी करतो? बोला. वापसा पाहून पेरणी करतो. आणि म्हणून मी तुम्हाला पुढं बोलवलंय. काही डोक्यात शिरलं नाही का? अहो ही म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. शहाणा शेतकरी, विजू महाराज, शहाणा शेतकरी अशा वापशावर पेरणी करतो. दुर्दैव हे आहे, बऱ्याच वेळेला आम्हाला चिबडातच पेरायची पाळी. चिबड कळतंय ना कोण? चला, मुद्दा इतकाच आहे. तेव्हा आता चांगलं लक्ष द्यायचं. आणि अजून एक छोटी विनंती करतो, कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा. मी इमानदारीनं 6ला विकासजी बरोबर सोडतो. तुम्ही जर बेईमानी केली, तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल मोठ्यानं नाही म्हणालात, तुम्ही जर मोठ्याने टाळी नाही वाजवली तर माझ्याकडून सुद्धा 9:30-10 वाजण्याची शक्यता आहे. मला संध्याकाळी कुठंही कीर्तन नाही, त्यामुळे मी निवांत कीर्तन करू शकतो, त्यात काही विषय नाही. आणि म्हणून हे वेळेला थांबलं पाहिजे अशी अपेक्षा असेल तर इमानदारीनं भजन करा. आणि एक छोटी विनंती अजून एक करतो, जर तुमच्यापैकी कोणाकडं मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण चुकून जर कोणाकडं मोबाईल असेल तर त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 6च्या नंतर आपण बोलू. तोपर्यंत कोणाचा आता वाजणार नाही याची दखल घ्या. शांत राहा, लक्ष द्या आणि मोठ्याने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी कर्मयोगी आदरणीय गोविंद बापू यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे आजचं चिंतन आहे. आता खरं म्हणजे वक्त्याने वस्तुस्थितीला, समयाला न्याय दिला पाहिजे. पण ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे त्यांच्या संबंधाने काही
गोष्टी बोलल्या पाहिजेत. पण अडचण ही आहे, मी त्यांना पाहिलं नाही आणि मग त्यांच्या संबंधाने मी काय बोलू शकणार. पण तरी देखील 2-3 गोष्टी मी तुमच्या पुढे मांडतो. माणसाचा परिचय हा कधी कधी त्याच्या कार्याहून होतो. माणसाचा परिचय हा कधी कधी त्याच्या कारणाहून होतो आणि माणसाचा परिचय हा कधी कधी त्याच्या स्वरूपाने स्वतःवरूनच केला जातो. विस्तार करत नाही. त्यांच्या कार्यावरून त्यांचा परिचय आपल्याला अंदाज त्याचा बांधता येतो. मी पाहिलं नाही त्यांना. आमदार महोदयांची आज भेट झाली माझी सकाळी, त्यांना पाहिलं नाही. मग वैकुंठवासी गोविंद बापू हे कसे असतील, त्यांचं जीवन कसं असेल, त्यांच्या जीवनातलं वर्तन कसं असेल, त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीनं कार्य केलं असेल, या संबंधाने मी अंदाजाने 2 गोष्टी बोलतो आणि सेवेला प्रारंभ करतो. अंदाज असा आहे, तुम्ही शेतकरी आहेत, काय वादच नाही. पेरणी केलेली असते, ज्वारीचं पीक उगवून आलेलं असतं, वितभर असे त्याचे ते कोंब मोड, बरोबर आहे का, असे आलेले असतात. ते लुसलुसीत कोंब असतात, डोलदार पिळदार ते मोड असतात, बरोबर. जुना काळ त्याच पिकातून, त्या शेतातून मधूनच पाऊल वाट असते आणि त्या पाऊल वाटेनं एखादा दूरच्या गावचा एखादा शेतकरी चाललेला असतो. तो शेतकरी ते पीक पाहतो, ते पिळदार मोड पाहतो, ते कोंब पाहतो, ते लुसलुसीत ज्वारीचं पीक पाहतो आणि ते पाहिल्यानंतर तो जातिवंत शेतकरी वर्णन करतो. तो जातिवंत शेतकरी काय करतो? वर्णन करतो. कशाचं वर्णन करतो तो शेतकरी? पिकाचं वर्णन करतो. हे जातिवंत शेतकरी नाहीत, हे त्याचं उत्तर आहे. जातिवंत शेतकरी त्या पिकाचं वर्णन करतो का त्या जमिनीच्या मालकाचं वर्णन करतो? मालकाचं. काय नाही, इकडून नाही जमलं की इकडून शिरायचं, त्याला काय होतंय? ऐका, कोणाचं वर्णन करतो? जमिनीचं वर्णन करतो जातिवंत शेतकरी. तो जातिवंत शेतकरी म्हणतो, बाप रे, काय जमीन आहे, काय जमीन आहे, काहीचा पोत आहे, काहीची प्रत आहे, काहीचा दर्जा आहे. पाहिलंय काय त्याने? बोला आता. पीक पाहिलंय, ज्वारीचे कोंब पाहिले, पिळदार मोड पाहिले आणि पीक पाहिलं आणि मग त्यांना अंदाज बांधला. त्याने काय केला? अंदाज बांधला. हे पीक जर इतकं दर्जेदार, हे कोंब जर इतके उत्तम, हे मोड जर इतके चांगले, हे पीक जर इतकं लुसलुशीत आहे, तर या पिकाला जन्म देणारी ही भूमी किती दर्जेदार असेल. लक्षात ठेवा, जातिवंत शेतकरी तो पीक पाहतोय. इथे आलेले कीर्तनकार, इथे आलेले प्रवचनकार, इथं टाळ घेऊन उभा राहिलेले गायक, इथले मृदंगाचार्य, इथं समोर येऊन बसलेले शेतकरी, अधिकारी, वारकरी, पुढारी, हे सगळं लुसलुसीत पीक पाहून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा एक उत्तम असा पिळदार मोड आदरणीय नारायणआबा पाटील, असा कोंब, असा मोड ज्या जमिनीने जन्माला घातलेला असेल, ते जमीन किती कसदार असेल, किती कसलेली जमीन असेल, हे वर्णन जातवान शेतकरी अंदाजानं करू शकतो. मी फक्त अंदाज बांधलाय इथल्या पिकाकडे बघून की हे कसे असतील. आता ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, तैसे आचार गौरव सुकुलिनाचे. हेतू इतकाच आहे. अशा पद्धतीनं एका कर्तबगार
कर्तृत्व संपन्न, नेतृत्व संपन्न, आणि मी असं म्हणेल वारकरी संप्रदायाला नेहमी मदत करणारा दातृत्व संपन्न मुलगा ज्यांनी जन्माला घातलेला असेल, असे वैकुंठवासी आदरणीय गोविंद बापू ही जमीन किती कसदार असेल याचा आपण अंदाज लावूया. आणि आज त्यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चिंतनाकरिता घेतलेला अभंग संत निळोबाराय यांचा आहे. या अभंगातून निळोबाराय हरीच्या कृपेनं हरिभक्ताच्या जीवनामध्ये झालेलं प्राप्त असलेलं विकारराहित्य स्पष्ट करतात. लक्ष द्या, विकार जिथे जिथे आकार असतो तिथे तिथे विकार असतो. आकाराशी जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणा, आणि आचाराशी जो चिटकलेला असतो त्याला विचार म्हणा. आकाराचा स्वीकार केला की विकार स्वीकारावाच लागतो. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, जववरी संगू प्रकृतीचा, तववरी त्यागून घडे कर्माचा, ऐशियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. शरीर स्वीकारलं की या शरीराचे विकार कर्म काय करावं लागतं, स्वीकारावंच लागतं. अजून भाषा आहे ज्ञानोबारायाची, परिसपा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. ज्ञानोबाराय बोलतात, एकदा का हा 3.5 हाताचा 36 तत्वाचा स्थूल देह हे चंबडी एकदा का स्वीकारली की मग याचे विकार टाळता येत नाहीत. अजून ओवी देतो, ज्ञानोबारायाची भाषा किती गोड आहे बघा. ज्ञानोबाराय सांगतात, जोपर्यंत तुम्ही या देह तादात्म्य रूपी पाण्यात मासोळी होऊन राहणार आहात तोपर्यंत तुम्हाला सुखदुःखाचे चटके सोसावेच लागतात. ज्ञानोबाराय बोलतात, एरवी तरी सहजे सुख दुःख तैची शेविजे, देह जळी होई जे मासोळी जय. देह तादात्म्य या पाण्यात स्वतःला झोकून दिलं रे दिलं की मग सुख दुःखाचे चटके सहनच करावे लागतात. सुख दुःख भोग जीव पावे, सुख दुःख भोग जीव भावे, सुख दुःख भोग, जीव भावे, सुख दुःख भोग. देहाचे अवयव टाळी वाजवा. देहाचे अवयव देहाचे अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव सुख दुःख जीव सुख दुःख जीव. एकदा का शरीर स्वीकारलं, ऐका, की मग याचे विकार याचं कर्म काय करावं लागतं, स्वीकारावंच लागतं. त्याला अन्यथा करता येत नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अत्यंत उत्तम काम केलं, वारकरी संप्रदायाच्या साधकावर पोटच्या मुलापेक्षा सुद्धा ज्यांनी जास्त प्रेम केलं, आणि वारकरी संप्रदायाचं कीर्तन श्रवण करण्याकरिता मागच्या वर्षीच्या या दिवशी इथे कीर्तन श्रवणाकरिता येत असताना रस्ता ओलांडताना कर्माने गाठलं
आणि आपली जीवनाची यात्रा त्यांना संपवावी लागली. परमात्म्याच्या चरणी ते समर्पित झाले. वैकुंठवासी आदरणीय बिभीषण तात्या चव्हाण मांजरगावकर. सकाळीच आपण त्यांच्या श्राद्धाचा विधी केला आणि मला वाटतं खरंच करमाळा तालुक्यातल्या सर्व कीर्तनकाराकडे, सर्व गायक वादकाकडे आणि सर्व वारकऱ्याकडे समन्वयाची चांगली पद्धती आहे. मला वाटतं म्हणूनच त्यांनी याही कार्यक्रमाची सकाळची 10 ते 12ची वेळ असताना सुद्धा त्या कार्यक्रमाला अडचण येऊ नये म्हणून हा कार्यक्रम 4 ते 6 ठेवला. एवढं जरी समन्वय करायला संप्रदायात शिकलो तरी फार मोठी क्रांती झाली असं मी नक्की म्हणेल. ज्याने हा बदल केला मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कशा करता मी आपल्या पुढे हे बोलत होतो की कर्म विकार सोडत नाहीत. कुठेही असा तुम्ही 100 गायी आहेत गोठ्यात. किती? 100 गायी. गावरान बर का, 100 गायी आणि एक वासरू सोडलं, एक वासरू सोडलं तर ते सोडलेलं वासरू 57 क्रमांकाच्या गायीला जाऊन पिल का 72 क्रमांकाच्या गायीला जाऊन पिल? चुकलं तर चुकू द्या, अंदाजे बोला. किती किती नंबर? जागे जागे 100 गायीतून ते त्याची आई शोधल्याशिवाय राहत नाही. त्याच न्यायाने तुम्ही कुठंही असा तुमचं कर्म तुम्हाला शोधल्याशिवाय राहत नाही. बरोबर शोध घेत ते. मग तुम्ही जमिनीवर नसाल, कदाचित विमानात असाल, कदाचित अहमदाबादमध्ये असाल, लंडनला जाणाऱ्या विमानात बसलेला असाल. आता काय सांगायचं काय सगळं. माझा हेतू इतकाच आहे, कर्म तुम्हाला सोडत नाही, विकार सोडत नाही. कोणीही असू द्या, ते कोणीही असू द्या. एक वेळेस काय झालं, भगवान शिवजी निवांत असे बसले होते आणि त्यांच्याकडे शनी महाराज गेले. कोण? शनी महाराज. शनीनं भगवान शिवजीचं दर्शन घेतलं. शिवजीने विचारलं, कसं काय अचानक, कसं काय आलाच? फोन केला नाही, व्हॉट्सअपला पाठवली नाही पत्रिका, काही मिस कॉल तरी द्यायचा. विजू महाराज, काही तारखा घेणारे लोक मिस कॉल देतात, मी तिथेच ओळखतो आपलं पुढं काय होईल ते. जाऊ दे. आता मिस कॉल देऊन जो कीर्तनाची तारीख घेतो त्याच्या तारखेला गेल्यावर काय परिस्थिती होईल सांगा. चला, अचानक कस काय आला? कोणी विचारलं? शिवजीने विचारलं. शनी महाराजांना सांगितलं, काही नाही, थोडं काम होतं. म्हणजे काय काम होतं? काही नाही म्हणे, परवाच्या दिवशी शनिवार आहे, परवाच्या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारी तुमच्या राशीला मी 12व्या क्रमांकात येणार आहे आणि जास्त वेळ नाही म्हणे, सकाळी 9 ते 12 3च तास आहे म्हणे, फक्त 3च तास. दुर्दैवानं सांगावं लागेल, मागच्या वर्षी शनिवारच होता. शनिवार होता, शनिवार अमावस्या होती. हा, 3च तास आहे म्हणे, जास्त वेळ नाही, जास्त वेळ नाही. म्हणजे मग काही नाही, तुम्हाला माझी पीडा होऊ नये, तुम्ही काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी म्हणून सूचना देण्यासाठी सांगायला आलोय म्हणे मी घरी. आता ते शिवजीच आहेत किंवा भगवान शिवजी, ते म्हणाले, अरे जा, तुझ्यासारखे 56 शनी, ते काय घाबरणार आहेत, सब देवन का बडा बाबा, अरे जा. ते म्हणतात ना, 12वा शनी जर राशीला आला तर तो पीडा देतो, त्रास देतो, असं म्हणतात. असं म्हणतात बरं का. मला त्याच्यातलं ज्ञान नाही, नाहीतर कीर्तन झाल्यावर तुम्ही पंचांग पाहण्यासाठी माझ्याकडे गर्दी कराल, मला कळत नाही. शनी महाराज म्हटले, काही नाही, तुम्ही तयारी करावी म्हणून. अरे जा, नीट ऐका. शनी महाराज भगवान शिवजीला अगोदर सुचवतात, अगोदर सांगतात. त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे, मोठ्या माणसाला जर अटक करायची असेल तर त्यांना अगोदर सांगितलं जातं, अटकपूर्व जामीन काढून ठेवा. बरोबर आहे का? गरीबाला कोण सांगतो? चला,
म्हणून सांगायला आलो म्हणे, सूचना द्यायला. अरे जा म्हणे. झाले, शनी महाराज निघून आले. आणि मग शनिवारचा दिवस उजळला. सकाळी 8:45 वाजता, 8:45 वाजता भगवान शिवजी उजनी धरणात, आता कशाला समुद्र म्हणू, उजनी धरणामध्ये 94% धरण भरलेलं, आणि तळाला जाऊन बसले. तळाला कोण? भगवान शिवजी. किती वाजता? 8:45 वाजता. बघूया कसा येतोय म्हणे. लय आलता तोंड वर करून सांगत, मी येणार आहे तुमच्या राशीला आहे ना, असं तसं. 8:45 जाऊन बसले आत. 9 वाजले, शनी आला नाही. 10 वाजले, शनी आला नाही. 11 वाजले, शनी आला नाही. 12 वाजले, शनी आला नाही. इतक्या लवकर नसत्याला वाजल्या, पण आता आपल्याला कुठं वेळ आहे. 12:15 वाजले, शनी आला नाही. दिलेली मुदत संपली. ते ठराविक मुदतीतच ते दाखल करायचं असतं, असं काय असतं ना, मुदत संपून गेली. 12:15 वाजता शनी, आपलं भगवान शिवजी उजनी धरणातून, तळातून असे वरती आले. ते चिकलठाणला आहे ना, काठावर आले. कोटलिंगाकडे आले काठावर, आणि पाहतात तर काठावरती शनी महाराज हात जोडून बसलेले आहे. जय हरी. काय जय हरी? म्हटला होताच ना 9ला येणार आहे म्हणून, 12 वाजेपर्यंत त्रास देणार आहे म्हणून, पिढा देणार आहेच म्हणून. खोटं बोलतो. शनी महाराजांनी सांगितलं खोटं नाही बोलत, खरंच बोलतो. अरे मग तो येणार होताच ना 9 वाजता. त्याने सांगितलं तुम्ही खाली किती वाजता गेले? म्हणजे 8:45ला. वर किती वाजता आले? 12:15ला. किती तास झाले? म्हणे 3.5 तास. अरे पण तो 3 तास पिढा देणार होताच ना. शनीनं सांगितलं भगवान शिवजी हीच आपली पिढा आहे. नाही कळलं? अहो माझ्यासाठीच 8:45ला जाऊन बसावं लागलं आणि 12:15ला वर यावं लागलं. उलट अर्धा तास वाढलं. माझा दृष्टांत संपलाय. तुम्हाला घरी गेल्यावर वेळ मिळेल का? नाही मिळायची. कमाल आहे राव. आता घरी गेल्यावर वेळ मिळायची नाही, ते नाही म्हणतात. घरी गेल्यावर वेळ काढा, ज्ञानोबारायांची गाथा काढा आणि अभंगाची सुरुवात सांगतो. परियेशी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन, किती पळसी कर्मा भेल, कर्मात ते शंभू माने आपण. माझा मुद्दा इथं थांबतोय. कर्म, विकार, शरीर स्वीकारलं की स्वीकारावेच लागतात, त्याला पर्याय कोणीही नाही. हा या विश्वातला, जगातला काय आहे? कायदा आहे, हा नियम आहे. आणि मग असं असताना सुद्धा महात्म्याच्या जीवनात, साधूच्या जीवनात बघा, शरीर स्वीकारलं की विकार अनिवार्य आहेत. मग किती विकार आहेत? विकाराचं वर्गीकरण करतो. पहिले 2 विकार आहेत, शोक आणि मोह. हे मनाचे 2 विकार आहेत. पुढं अजून 2 विकार आहेत, क्षुधा आणि तृषा. हे प्राणाचे 2 विकार आहेत. आणि आणखीन 2 विकार आहेत, जन्म आणि मृत्यू. हे देहाचे 2 विकार आहेत. तसं आपण षड्विकाराचं चिंतन थोडं वेगळ्या पद्धतीनं करतो. अस्ति जायते वर्धते अपक्षेते विपरिणमते आणि विनश्यते. मी थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलतोय. षड उर्मी घ्या. हे विकार आहेत. जोपर्यंत तुमच्या जवळ मन नावाची संवेदना जिवंत आहे तोपर्यंत शोक होणारच, मोह राहणारच. कोणीही असू द्या. शोक कशाला म्हणतात, मोह कशाला म्हणतात? ऐका, प्रिय वस्तूच्या वियोगात जो होतो त्याला शोक म्हणतात, आणि प्रिय वस्तूच्या प्राप्तीसाठी जो होत असतो त्याला मोह म्हणतात. कळलं नसलं तर सोपं करतो. आपल्याला हवं असलेलं निघून गेलं की शोक होतो, आणि आपल्याला हवं असलेलं मिळावं असं जे वाटतं त्याला मोह म्हणतात. जोपर्यंत तुमच्याकडं मन जिवंत आहे ना तोपर्यंत शोक होणारच, मोह राहणारच. शोक आणि मोह हे मनाचे 2 विकार आहेत. पुढे क्षुधा आणि तृषा म्हणजे भूक आणि तहान. हे प्राणाचे 2 विकार आहेत. जोपर्यंत प्राण जीवित आहे तोपर्यंत, संजीवित आहे तोपर्यंत भूक लागणारच आहे,
तहान लागणारच आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु दांडेकर मामा असं म्हणायचे म्हणतात. काय म्हणायचे? तुका म्हणे संन्यासी माध्यानाशी तोंडवासी. पण ते पुढं म्हणायचे हे प्रमाण गात्यात बघू नका. गात्यात नाही ते म्हणायचे अरे संन्यासी जरी झाला तरी त्याला काही भूक लागत नाही का? भूक लागतेच ना. प्राण आहे तोपर्यंत भूक आणि तहान हे विकार राहतच असतात. आणि पुढचे 2 विकार आहेत जन्म आणि मृत्यू. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आगा देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणोची नये धनंजया जिया परी. जन्म आणि मृत्यू या 2 विकाराला नाही म्हणता येत नाही. वेळेच्या मर्यादेत आपल्याला बोलायचंय म्हणून मी विस्तार करत नाही. पण डोळ्यात तेल घालून संतांनी अक्षर लिहिलेली आहेत. जन्म मृत्यू चिया सोहळिया ना म्हणोची नये. म्हणजे ज्ञानोबाराय जन्मालाही सोहळा म्हणतात आणि मृत्यूला सुद्धा सोहळा म्हणतात. दुर्दैवाने आपण फक्त सोहळा जन्माचाच करतो, मृत्यूचा कुठं सोहळा करतो? आपण वाट जन्माचीच पाहतो. तुम्ही जागेत म्हणून मला थोडं तुमच्याशी बोलायचे विचारायचे. तुम्हाला दिवसाची वेळ आहे. चांगले बघा हे कीर्तन अशीच ठेवत जाता. हेच वेळ ठेव. बरे आहे आपले खेड्यात सुद्धा आपलं जागे राहतात लोक. चांगलं अगदी प्रसन्न वातावरणामध्ये बोललोच की मी. वापशावर पेरायला येतं चांगलं, पेरलेलं उगवतं बी चांगलं. खरं सांगतो ऐका. तर विचारतो तुम्हाला उगवणारा सूर्य आवडतो का मावळणारा सूर्य आवडतो? तुमचं लक्ष आहे काय? कमाल आहे. अहो तुम्ही सूर्याच्या उगवण्याची वाट पाहता का सूर्याच्या मावळण्याची? कोणाची वाट पाहता? उगवण्याची. तुम्ही सूर्याच्या उगवण्याचं स्वागत करता का मावळण्याचं? उगवण्याचं. तुम्ही सूर्याच्या उदयाची वाट पाहता, उगवण्याची वाट पाहता, उगवण्याचं स्वागत करता. बरोबर बरोबर. मला एक छोटं विचारायचं आहे. तुम्ही जर सूर्याच्या उगवण्याची वाट पाहत असाल तर माझी विनंती आहे अगोदर त्याला मावळू द्या. तो मावळलाच नाही उगवेल का? मग आता बोला सूर्याचं उगवणं महत्वाचं आहे का सूर्याचं मावळणं महत्वाचं आहे? आता मावळणं महत्वाचं आहे. कीर्तन होईपर्यंत तरी एका पक्षात राहा. या संबंधाने आता इथं जास्त बोलणं चांगलं नाही. एक कॅमेरे वगैरे लावलेत लोकांनी. सध्या फार अवघड आहे. तेवढंच बाजूला काढलं जातं, त्याच्यावरच चर्चा होते. आणि आपण काय त्यातली माणसं नाही, त्यामुळे मला त्याचा अधिक विस्तार करायचा नाही. तुम्ही अगोदर ठसून बोलले सूर्याचं उगवणं महत्वाचं आहे. आता लगे काय उत्तर दिलं? सूर्याचं मावळणं महत्वाचं आहे. एखादा याच्या पुढचा हुशार श्रोता असेल तो म्हणेल दोन्ही महत्वाचं आहे. उत्तर इतकंच आहे. जितकं त्याचं उगवणं महत्वाचं आहे तितकं त्याचं मावळणं महत्वाचं आहे. मावळलाच नाही तर उगवेल कसा? म्हणून उगवण्या इतकीच किंमत मावळण्याला दिली पाहिजे. आता मला उत्तर द्या. जन्म महत्वाचा आहे का मृत्यू महत्वाचा आहे? मग बोला. तुम्ही जर जन्माची वाट पाहत असाल, तुम्ही जर वाढदिवस साजरे करत असाल, जन्माची उत्कर्षाने स्वागत करत असाल तर जन्म जितका महत्वाचा आहे तितकाच मृत्यू सुद्धा काय आहे? महत्वाचं. म्हणून आपण मरणाचं सुद्धा काय केलं पाहिजे? स्वागत केलं पाहिजे. एक पुढचं वाक्य सांगेन, बहुतेक कळणार नाही अशी माझी खात्री आहे, पण सांगून जातो. मृत्यूचं सुद्धा काय केलं पाहिजे? स्वागत केलं पाहिजे. आणि मग पुढचं वाक्य ऐका. मृत्यूचं सौभाग्य, ऐका, मृत्यूचं सौभाग्य एखाद्याच महात्म्याच्या नशिबी लाभतं. तुमच्या माझ्यासारख्या दुर्दैवी लोकांना मृत्यूचं भाग्य कुठं मिळतंय? मी अगोदरच बोललोय, हे थोडंसं कळणं कठीणच आहे, पण सांगणं माझं कर्तव्य आहे. लोक म्हणतील मग माणसं काय मरत नाहीत का? नाहीत मरत महाराज. आपण मरत नाही. मग होते काय? ट्रान्सफर होते फक्त. मरतोय कुठं? मरणं वेगळं दादा,
अंतःकरण आणि वासना यांचा कायमचा संबंध विच्छेद होणं याला मरण म्हणतात. स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांचा कायमचा संबंध तुटणं याला मरण म्हणतात. अंतःकरणातली वासना कायमची जळून खाक होणं याला मरण म्हणतात. मग सांगा, मरण आपल्याला येतंय का? फक्त आपली काय होते? ट्रान्सफर होते. ते ट्रान्सफर सुद्धा कशी होत असते सांगू का? बदली कशी होत असते? तुम्ही कशी फाईल बनवले, बरोबर साहेब, त्याच्यावर अवलंबून असतं. मग तुमची ती फाईल असते, ती फाईल वरच्या अधिकाऱ्याकडे जाते. वरचा अधिकारी ती फाईल पाहतो आणि मग कामातला सचोटीपणा, कामातला पारदर्शीपणा, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत नेऊन पोचवलं असं उत्तम दर्जेदार काम पाहिल्यानंतर तो वरचा अधिकारी काय करतो? फाईलवर सही करतो आणि तो म्हणतो, टाका आता यांना, जाऊ द्या यांना आता मुंबईला. मग बदली कुठं होते? मुंबईला. आता ऐका, एखाद्याची दुसऱ्याची फाईल अशी असते, कामचुकारपणा, वेळेला कधीच कामावर न जाणं, पगारीलाच फक्त हजर होणं, सगळे बरेचसे फार दाखल झालेले असतात. मग तो वरचा अधिकारी लालशाहीचा शेरा मारतो आणि तो म्हणतो, जाऊ द्या यांना गडचिरोलीला. बरोबर आहे. बदली झाली. कशावर बदली झाली? त्याच्या कामावर बदली अवलंबून आहे. दादांनो, तुम्ही जागेत. मानवी जीवन मिळाल्यानंतर, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जर भजन केलं असेल, टाळी वाजवली असेल, जर देवाची पूजा केली असेल, पायानं पंढरी आळंदी देहूची तीर्थयात्रा केली असेल, साधू सज्जनाची सेवा केली असेल, मुखानं ज्ञानेश्वरी गाथ्याचं वाचन केलेलं असेल, तर वरचा अधिकारी सही करतो आणि म्हणतो, जाऊ दे आता यांना हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. असा जन्म मिळतो. मग पण मानवी शरीर मिळालेलं असताना सुद्धा कधीच टाळी वाजवलेली नसेल, टाळी वाजवायला नेहमी टाळाटाळच केलेली असेल. मला हे कळत नाही, जी माणसं कीर्तन ऐकायला येतात आणि ती माणसं कीर्तनात सुद्धा जर टाळी वाजवत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय? किमान कीर्तनात तरी टाळी वाजवा. कीर्तनकाराला कीर्तनात लोकाला हे सांगावं लागतंय, टाळी. माझी विनंती आहे, जर टाळी वाजवलेली नसेल, नामस्मरण मुखानं केलेलं नसेल, दानधर्म केलेला नसेल, सदाचरण केलेलं नसेल, तीर्थयात्रा पायाने केलेले नसेल, मुखानं खाऊ नये ते, पिऊ नये ते, वडू नये ते, बोलू नये ते, अभक्ष भक्षण अशा पद्धतीचं जर वर्तन केलेलं असेल तर तो वरचा अधिकारी सही करतो आणि तो म्हणतो, जाऊ द्या यांना आता. खंती ते न करा, गडचिरोलीला नाही, खंती ते न धरा होणे गाढव कुत्रा. मग तिकडं त्याची ट्रान्सफर होते. मी हे का बोललो? हे वाढीव बोललो. आपल्याला मृत्यूचं भाग्य मिळत नाही दादा. आपली फक्त काय होते? ट्रान्सफर होते. माझ्या बोलण्याचा हेतू इतकाच आहे, शरीर मिळालं की जन्म आणि मृत्यू हे त्याचे दोन विकार. प्राण आहे मग क्षुधा आणि तृषा हे त्याचे दोन विकार. आणि मन आहे तोपर्यंत शोक आणि मोह हे त्याचे दोन विकार. हे 6 विकार आपल्याला भोगावेच लागतात. पण या 6ही विकाराला हरिभक्तांनी, वैष्णवानी, साधूनी भक्तीच्या द्वारा, नामचिंतनाच्या द्वारा, परमार्थाच्या द्वारा, सदाचरणाच्या द्वारा, सत्कर्माच्या द्वारा, हरीच्या कृपेनं त्यांनी या विकाराला जिंकलेलं असतं. त्यांचं जीवन विकाराच्या पलीकडे गेलेलं असतं. हे त्यांच्या जीवनातलं विकार राहित्य संत निळोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. जिने मरण नाही आता, जिने मरण नाही आता, जिने मरण नाही आता,
हरीच्या भक्ता कल्पंती हरीच्या भक्ता कल्पंती त्याच्या ध्याने तैसे ती आले त्याच्या ध्यानी तैसे ती आले त्याच्या ध्यानी तैसे ती आले त्याच्या ध्यानी तैसे ती आले हरचा भक्ता जिने मरणे नाही आता हरीच्या भक्ता कल्पांते. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत निळोबाराय हरीच्या कृपेनं हरिभक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं विकार राहित्य स्पष्ट करतात. काय कसं स्पष्ट करतात बघा. जिने मरणे नाही आता आता जिने मरणे नाही. आपण विकार किती सांगितले आजच्या कीर्तनात? झोपले का? 6 विकार किती सांगितले? 6. आता हे 6 विकार हरिभक्ताने कसे जिंकले, हरिभक्ताच्या जीवनात हे विकार कसे नसतात याचं उत्तर देऊ. आजची सेवा समाप्त करू. पण आता याचं उत्तर सांगायला सुद्धा 1.5 तास लागेल. उत्तर आहे का? घाबरू नका, 6ला थांबतो. पहिले 2 विकार सांगितले कोणते? शोक आणि मोह. वैष्णवाच्या जीवनात हे 2 विकार त्यांनी जिंकलेले असतात. कसे जिंकलेले असतात? साधूला शोक नाही, साधूला मोह नाही, जिंकलाय त्याने. कसा? त्याची 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर सांगतो. पहिलं उत्तर असं आहे, त्यांच्या जीवनात द्वैत संपलेलं असतं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये श्रीहरीशिवाय, पांडुरंगाशिवाय, विठ्ठलाशिवाय, जनार्दनाशिवाय, देवाशिवाय त्यांना विश्वात दुसरं काही प्रतीतीला येत नाही. सगळी प्रमाण आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला जनी सर्वा घटे राम. कितीतरी प्रमाण सांगता येतील. त्यांच्या जीवनामध्ये आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे अशी त्यांची स्थिती निर्माण झालेली असते. किंवा जननो हे अवघा जनार्दन. थोडक्यात काय? वनपट्टन एक भाव जनीवनी अवघा देव. पांडुरंगाशिवाय, पंढरीरायाशिवाय या विश्वात जर दुसरी कोणती वस्तू प्रतीतीलाच येत नसेल, ऐका, तर हे गेलं म्हणून होणारा शोक आणि ते पाहिजे म्हणून होणारा मोह असायचं कारणच नाही. कारण हे आणि ते ह्या 2 वस्तू जर जगात वेगळ्या कोणत्या शिल्लक राहिल्याच नाहीत, पांडुरंगाशिवाय जर दुसरं काय श्रीहरी वाचुनी दुजे नाही अशी जर स्थिती निर्माण झाली, तर हे गेलंय म्हणून शोक आणि ते पाहिजे म्हणून मोह असण्याचं कारणच कुठे येते? लक्षात आलंच नसेल तर अजून सोपं करतो. द्वैत नसल्यामुळं शोक मोह संपले. एकदम सोपं. तुम्ही असं कधी ऐकलंय का माऊली? पाण्याचा त्रास माशांना होऊ लागला. कोणाला? म्हणजे माश्या नव्हे, मासे पाण्यातले मासे. असं कधी ऐकलं का? मासे वैतागले पाण्याला. अगदी बरोबर. कशाला? पाण्याला. आता तुम्ही सगळे पाण्याच्या काठावरचे लोक आहेत. वैतागले मासे, प्रचंड त्रासले. कोण? मासे. कोणाच्या त्रासाला? पाण्याच्या. आणि मग पाण्याच्या काठावर जी झाडं आहेत ना, त्या झाडावरती चढून मासे आमरण उपोषणाला बसले. नाही, अशी गोष्ट तरी ऐकली का कोण्या कुठल्या कीर्तनकाराकडून? गोष्ट म्हणून तरी अजिबात नाही. पाण्याचा त्रास कधी माशांना
माशाचा त्रास कधी पाण्याला होत नाही हे मी म्हणत नाही, हे 12व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात. काय भाषा गोड आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, सिंधोचेनी माझे जळचरा भय नुपजे, जळचरी नुबगिजे समुद्र जैसा. आता पुढे सिद्धांताची ओवी ऐका. तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे, आणि जयाचे अंगे नशिने लोको. हे त्यांचं जीवन आहे. पांडुरंगाशिवाय दुसरा कोण शिल्लकच नाही हो. कशासाठी मग मग तिथे शोक आणि मोह होण्याचं कारणच नाही. जाऊ दे, अजून मी सोपं करतो. तुमचा माझा देह, तुमचा माझा देह किती हाताचा? 3.5. 3.5 हाताचा. प्रत्येकाचा देह किती हाताचा? 3.5. कोणाच्या हातानं? ज्याच्या त्याच्या. ज्याच्या त्याच्या, ज्याच्या त्याच्या हातानं त्याचा त्याचा देह 3.5 हाताचा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता उत्तर द्या. साधूचा देह, महात्म्याचा देह, संतांचा देह किती हाताचा? 3.5. आणि हे 100% चुकलंय. हे बरोबर नाही. पहिलं बरोबर आहे, आपला देह 3.5 हाताचा. हे उत्तर आप्पा बरोबर आहे. पण साधूचा देह 3.5 हाताचा नाही. तो किती हाताचा? पेन असेल, वही असेल तर लिहून घ्या. साधूचा देह किती हाताचा? विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, साधूचा देह हे सगळं जग हाच साधूचा देह आहे. सगळं जग हाच साधूचा काय आहे? देह आहे. ओवी देतो आता. हे विश्वाची माझी. नाही नाही, ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, जगची देह झाले मनोनी प्रिया प्रिय गेले, हर्षा मर्ष ठेले दुजे नवीन. ज्ञानोबारायची जगची देह झाले, आणि म्हणूनच सगळं जग हाच त्यांचा देह असल्यामुळं रेड्याच्या पाठीवर आसूड ओढले जातात. आणि तोची वळ उठी ज्ञानदेवे. माझ्या बोलण्याचा आशय थोडा समजून घ्या. द्वैत नसल्यामुळं, भेद नसल्यामुळं शोक आणि मोह हे विकार त्यांच्या जीवनातले संपलेले असतात. पहिलं उत्तर दिलं. आता दुसरं उत्तर देतो. शोक आणि मोह हे विकार साधूच्या जीवनात का नाहीत? त्याचं दुसरं उत्तर असं आहे, शोक आणि मोह हे विकार कोणाचे सांगितलेत? मनाचे. कोणाचे? मनाचे. आणि दादानो, साधूचं जे मन आहे ना, महात्म्याचं जे मन आहे ना, ते मन भगवंताच्या चिंतनानं ते मन राहिलेलं नसतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रकृती पासून कैसे निवृत्तीचे आले, बापर गुरुदेव कैसे गुरुदेव झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले. मनच राम झालं. प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले? मन राहिलंच नाही तर मग मनाचे विकार राहतील कसे? काय भाषा आहे ज्ञानोबारायाची? पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. मनाचा परिणाम असा आहे, गोविंदाच्या चिंतनानं मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद मना लागली या छंद. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, गोविंदाच्या चिंतनानं मन राहिलं नाही. मन जर गोविंद झालं, मन जर राम झालं, तर मग मनाचे विकार, शोक आणि मोह बोला कसे राहतील हो? हे बघा, एकदम सोपं करतो. कारणच राहिलं नाही, कार्य राहीलच कसं? कसं राहील सांगा? एक तुम्हाला मी जाहीर आव्हान करतो, जाहीर बोलतो, माती घ्यायचीच नाही. माती 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 घ्यायचीच नाही आणि गाडगं बनवायचं.
1,00,000 लगेच. काय आमदार आहे तिथं, मला तरी कुठं घरचे द्यायचे. माती घ्यायचीच नाही हा, गाडगं बनवायचं. मी घट म्हणलो नाही बरं का, गाडगं म्हणलो, लवकर कळावं म्हणून. माझा मुद्दा इतकाच आहे, अरे माती नसेल तर घट अर्थात गाडगं बनेलच कसं. माती हे त्याचं कारण आहे, घट हे त्याचं कार्य आहे. माझा मुद्दा इतकाच आहे. अगदी त्या न्यायानं शोक आणि मोह हे जर कार्य असेल आणि मन हे त्याचं जर कारण असेल, आणि कारण असणारं मनच जर गोविंदाच्या, भगवंताच्या, पांडुरंगाच्या चिंतनानं राम झालं म्हणजे कारणच संपलं, तर तिथं कार्य राहील कसं हो. म्हणून शोक मोह संपले का अजून शिरलं नाही डोक्यात? अजून सोपं करू का? अजून सोपं करतो. एका चित्रकारानं भिंतीवरती चित्र काढलं, हुबेहूब चित्र काढलं, देखणं चित्र काढलं, दर्जेदार चित्र काढलं. आणि झालं काय, त्याच भिंतीच्या शेजाऱ्याने त्याचं घर बांधण्यासाठी बोर घेतलं. 750 फूट बोर घेतलं आणि त्या बोरच्या मशीनच्या प्रेशरनं हादरलं आणि ती भिंत काय झाली, पडली. अशी 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 भिंत पडली. आता ती भिंत पडली, त्या चित्राला काय होईल? काय तुम्हाला काय झालं नाही का? चित्राला काय होईल का? अरे चित्र राहीलच कसं? संपला मुद्दा. मुद्दा इतकाच आहे, चित्र कुठपर्यंत राहील? भिंत आहे तोपर्यंत. भिंतच नष्ट झाली, चित्र राहील कसं? भाषा ज्ञानोबरायची, पडोनी गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. हो दादानो, देवाच्या चिंतनानं मनरूपी भिंत जर ढासळली तर शोक आणि मोहाचं चित्र नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. नाही लक्षात आलं? अजून सोपं करू, अजून सोपं करतो. पाण्याच्या काठावर तुम्ही उभा राहिलात, पाण्याच्या काठावर, डबकाय म्हणा, थोडंसं काहीतरी डोब कळते का? डोब पहिले डोबी असायच्या, आता आऊत झाले. आणि काठावर तुम्ही उभा राहिलात आणि उष्णतेमुळं, उन्हामुळं, काही कालांतरानं त्यातलं पाणी काय झालं, आटलं. आता पाण्याच्या काठावर जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा तुमचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतं, दिसतं, बरोबर? पण पाणी आटलं, आता प्रतिबिंब राहिलं का? म्हणजे प्रतिबिंब कुठपर्यंत? पाणी आहे तोपर्यंत. पाणी संपलं, प्रतिबिंब संपलं. दादानो, जोपर्यंत मनरूपी पाणी आहे तोचपर्यंत शोक मोहाचं प्रतिबिंब त्याच्यात उमटतं. देवाच्या चिंतनानं, पांडुरंगाच्या चिंतनानं, प्रखर वैराग्यानं, धगधगीत वैराग्यानं जर मनरूपी पाणी आटून गेलं तर तिथं शोकाचं आणि मोहाचं प्रतिबिंब उमटत नाही. किती झाल्या गोष्टी? 2. अजून बी कळलं नाही? बरं, अजून तिसरी गोष्ट सांगतो. चला, गोष्ट म्हणजे मी ज्ञानेश्वरीतली सांगतो, मी काय बगलतलं काढून नाही मांडत. तिसरी गोष्ट सांगतो. तुम्हाला चित्रपट माहिती आहे का? काय कमाल आहे तुमची. चित्रपट माहिती आहे? माहिती आहे. आता प्रत्येकाच्या खिशात आहे. हा, खिशात आहे. चित्रपट माहिती आहे. चित्रपट म्हणजे काय? पटावरती दाखवलं जाणारं चित्र. पट म्हणजे पडदा, पडद्यावर चित्र असायचं. आता ऐका, ते पडद्यावरचं चित्र कुठपर्यंत दिसतं? पडदा आहे तोपर्यंत. पडदा जर फाटला, पडदा फाटून गेला, चित्र उमटेल का? चित्र दिसेल का? चित्र कुठपर्यंत? पडदा आहे तोपर्यंत. अरे पडदाच फाटला, आता चित्र संपलं. भगवंताच्या चिंतनानं, पांडुरंगाच्या चिंतनानं, हरीच्या कृपेनं मनरूपी नावाचा पडदा जर फाटून गेला तर शोक मोहाचं चित्र तिथं उमटत नाही, ते नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आता ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवराटे मग प्रतिमा नाही. मी 3 उदाहरणं ज्ञानेश्वरीतली दिलेली आहेत. मला वाटतं तुमच्या आत्ता जरा पक्कच ध्यानात आलंय. मन नावाचा पडदा फाटून गेला, मन नावाचं पाणी आटून गेलं आणि मनरूपी भिंत ढासळली.
की शोक मोह नावाचं विकार रूपी चित्र तिथं उमटत नाही साधूच्या जीवनात. काय तिथं मन राहिले हो. महाराज ओवी आठवली म्हणून सांगतो, लय गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात, किती गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, ते तर मनपण मुदल जाय, ते तर मनपण मुदल जाय, ते अहम भावाधिक क्या आहे, या लागी शरीरेची तो ब्रह्म होय, या लागी तो. ज्ञानोबारायची भाषा आहे, मनपण मुदल जाय. मनच संपलं पाहिजे. आणि मग मन संपलं की शोक मोह राहत नाहीत. दोन विकार संपले. चला आता पुढे 6 सांगायचे, त्यातले 2 तर संपले, आता 4च राहिलेत. सांगा पुढचे 2 विकार. क्षुधा आणि तृषा, भूक आणि तहान. साधूच्या जीवनात, महात्म्याच्या जीवनात, भगवंताच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं महाराज त्यांना भूक लागत नाही, तहान लागत नाही. नाटवे हे भूक भूक तहान काही. भगवंताची कृपा झाली, त्यांना भूक लागत नाही महाराज, तहान लागत नाही. नाटवे घरदार पळाली तहान भूक ही त्यांची. सुख शेज गोड चित्ती न लगे अनेक. ऐका, याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ साधूला महात्म्याला भूक लागत नाही का. मग आता हे कीर्तनातच ऐकलं, त्यांना भूक लागत नाही, त्यांना तहान लागत नाही. आणि मग आता आणि मग कीर्तन झाल्यावर सगळे तसेच जाल तुम्ही, स्वयंपाक राहून जाईल. भूक लागते, साधूला भूक लागते, साधूला तहान लागते. पण नीट कीर्तन ऐका, साधूला लागणारी भूक वेगळी आहे आणि तुम्हा संसारिक माणसाला लागणारी भूक वेगळी आहे. अगोदर कोणाची सांगू, साधूची सांगू का आपली सांगू? आपली सांगू. बरं आपली सांगतो. आपल्याला लागणारी भूक सांगतो. ऐका, आपल्याला पहिली भूक पदाची लागते. पद पाहिजे, पद. आपल्याला पहिली भूक पदाची आहे, दुसरी भूक प्रतिष्ठेची आहे, तिसरी भूक पदार्थाची आहे आणि चौथी भूक पैशाची आहे. घरी जाऊन सगळा आता अभ्यास करा. पद, प्रतिष्ठा, पदार्थ आणि पैसा ही आपल्याला लागलेली भूक आहे. साधूला नाही हो ही भूक लागत, त्यांना नाही भूक लागत ही. मग त्यांना कोणती भूक लागते? या 3 भूका 4 भूका त्यांना लागत नाहीत. प्रमाण सांगायची ठरली तर 1-2 वाक्यात सांगतो प्रमाण. ते माझे अर्थ नको देवा. अनेक न लगे माईक पदार्थ, पदार्थाची भूक लागत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरणी, पदाची बी भूक लागत नाही. पद नाही, पदार्थ नाही. आता राहिलं काय? प्रतिष्ठा. थुंको नियमान, दंभ करीतो कीर्तन. चला, प्रतिष्ठेची भूक लागत नाही आणि पैसा त्याची भूक लागत नाही. जन तन धन केले तृणा हे समान, हे त्यांचं जीवन आहे. आता आपली सांगितली आता. हा, आता साधूची भूक सांगतो. मग साधूला भूक लागत नाही का? लागते हो, पण कोणती? तुका म्हणे भूक, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावोने श्रीमुख दावी देवा. तुका म्हणे कान्हा भूक लागली नयना, पंढरी रायाला कधी पाहिन. ही त्यांना भूक लागते मायबाप. कधीतरी आयुष्यात ही भूक आपल्याला लागावी. मी देवाला कधी पाहीन, पांडुरंगाला मी कधी पाहीन, ही भूक लागली पाहिजे. चला, भगवंताच्या कृपेनं त्यांच्या जीवनात भोगतान संपलेले असते. गीतेतला एक श्लोक सांगतो, ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या सांगतो आणि या विषयातून पुढे चालतो. ज्ञानोबाराय सांगतात 2ऱ्या अध्यायात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतशो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. त्याच्या खालच्या ओव्या सांगतो, देखे अखंडित प्रसन्नता आतिजेत चित्ता
ते तर्गणे नाही समजता संसार दुःखा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. घरी गेल्यावर अभ्यास करा, ओळीचं चिंतन करा. विठ्ठल महाराज आहे तिथं. महाराज काय ज्ञानोबाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून अक्षरे लिहिली असतील हो. भगवान परमात्म्याच्या कृपारूपी अमृताचा झरा ज्याच्या जठरात वाहतो, ज्ञानोबाराय सांगतात त्याला भूक आणि तहान कुठं लागते? त्याला भूक तहान नाही लागत. पण माझा मुद्दा इथं आहे, भगवंताच्या कृपारूपी अमृताचा झरा त्याच्या जठरात वाहतो असं ज्ञानोबाराय म्हणाले ओवीमध्ये. तेच ज्ञानोबाराय भगवंताच्या कृपारूपी अमृताचा झरा त्याच्या मस्तकात वाहतो, हृदयात वाहतो असं का म्हणाले नाहीत फुले साहेब? का म्हणाले नाहीत? मस्तकात अमृताचा झरा वाहतो असं का म्हणाले नाहीत? हृदयात अमृताचा झरा वाहतो असं का म्हणाले नाहीत? मस्तकातनं हृदयातनं अमृत काय खाली आलं नसतं का? तर माझ्या अल्पमतेप्रमाणे याचं उत्तर आहे. उत्तर आहे का दादा? अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू भगवंताची कृपारूपी अमृताचा झरा त्याच्या जठरात वाहतो असंच ज्ञानोबाराय का म्हणाले? त्याचं कारण आहे भूक जठरात लागते, मस्तकात नव्हे. हे लक्षात ठेवा. भूक भूक कुठं लागते? लोक म्हणतात ना जठराग्नी पेटलाय पोटात. बरोबर आहे ना? मस्तकात नाही आग पडत, पोटात पडते. म्हणून जिथं भूक लागणार आहे झरा बी तिथंच असला पाहिजे ना. काय कमाल आहे हो संतांची. आम्ही कधी इतक्या बारकाव्यानं बघत नाही हो, पण बघितलं पाहिजे. हे तो इतकाच आहे असं भगवंताची कृपा झाल्यामुळं. एक ओवी देतो अजून. चित्ते मीची झाले मियाची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची भुली. आणि म्हणून त्यांना आता भूकही लागत नाही, तहान लागत नाही. 4 विकार संपले. आता राहिले किती? 2च राहिले, जन्माने मृत्यू. आणि खरं म्हणजे हे अति महत्वाचं आहे. आणि कीर्तनात हेच सांगायला पाहिजे होतं. हे 4 सांगितले नसते तरी जमलं असतं. आता हे सांगितल्याशिवाय तर मार्ग नाही. आणि आपल्याकडे वेळ तर आता फक्त 5 मिनिटाची राहिलेली आहे. कदाचित कदाचित जर राहिलं शिल्लक तर पुढच्या वर्षी बोलवा. मागील अंकाहून पुढे चालू क्रमशः. तो साप, ते गारुड्याचा खेळ असतो ना, गारुड्याचा, तो गारुडी खेळ करताना सगळे प्रकार एका खेळात कधीच दाखवत नाही. तो फक्त म्हणत असतो आभी दिखाएंगे आभी दिखाएंगे असं म्हणत असतो. असं म्हणत म्हणत 6 वाजी होतो. पण तो काही सगळे प्रकार दाखवत नाही. त्याला माहित असतंय एकाच खेळात जर सगळे प्रकार दाखवले पुढच्या वर्षी कोण बोलविणार आपल्याला. आणि म्हणून अजून प्रकार बरेच शिल्लक आहेत बरं का, हे लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा इतकाच आहे, घाबरू नका. 2-5 मिनिटात थांबणारच आहे मी. जन्म आणि मृत्यू हे 2 विकार महात्म्याने कसे जिंकलेले असतात? तर अभंगामध्ये चिंतन आहे, जिणे मरणे नाही आता. जिणे म्हणजे जन्म नाही, मरणे म्हणजे मृत्यू नाही. साधूला महात्म्यानं जन्माला जिंकलं, मृत्यूला जिंकलं. जन्माला त्यांनी कसं जिंकलं आणि मृत्यूला त्यांनी कसं जिंकलं या दोन्हीची उत्तर मी आजच्या कीर्तनात देणार नाही. आजच्या कीर्तनात म्हणजे राहिलेल्या 3-4 मिनिटात त्यांनी जन्माला कसं जिंकलेलं असतं बरं का, जन्मावर त्याने कसा विजय मिळवलेला असतो एवढंच सांगतो. मृत्यूवर कसं विजय मिळवलेला असतो, मृत्यूला त्याने कसं जिंकलेलं असतं ते आज सांगत नाही. का सांगत नाही त्याची उत्तर 2 आहेत. पहिलं उत्तर आहे वेळ नाही. आणि दुसरं उत्तर असं आहे साधूनं महात्म्यानं जन्माला कसं जिंकलं, जन्मावर कसा विजय मिळवला, त्यांनी जन्म कसा जिंकला. मला वाटतं हेच जर मी तुम्हाला पटवून दिलं आणि एवढंच जर तुम्हाला चांगलं कळलं तर मग मरण त्यांना कसं नाही हे सांगायची गरज नाही. का कळलंच नाही? अहो आमच्या बार्शीकडे जन्मलेली माणसं मरतात.
करमाळ्याकडे कसं आहे? थोडीशी तसंच आहे ना. काय प्रगती झाली का पाण्यामुळे वगैरे जास्त? नाही ना. म्हणजे मरण्यासाठी अगोदर काय झाला पाहिजे? जन्मच झाला पाहिजे. पण मी आता हे सांगणार आहे, त्यांनी जन्मच जिंकला. दादा जर मग त्यांनी जन्मच जिंकलेला असेल तर पुढं मरण कसं जिंकलं याची चर्चा कराय. अरे वाजेची आले का काहीची जन्मपत्रिका, पुन्हा कशाला या बाकीच्या चर्चा करायच्यात? बस संपला. आता फक्त काय ऐकायचंय आपल्याला? त्याने जन्माला कसं जिंकलं, तर तेवढं ऐका. तेवढं ऐकून शेवा समाप्त करायचे. आणि म्हणून अति महत्वाचं सांगायचं राहिलेलं आहे, तेवढं ऐकूनच आपल्याला उठायचं आहे. त्यांनी जन्मावर विजय कसा मिळवला, तर त्याचं पहिलं उत्तर सांगतो. त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलेलं असतं. कसं त्यांनी जन्माला जिंकलेलं असतं ऐका. त्याचं उत्तर देतो. जन्माची काही कारणं आहेत. जन्माची काही कारणं आहेत आणि त्यांनी ती जन्माची कारणं जिंकलेली असतात. जन्माची काय काय कारणं आहेत? जन्माची साधारणपणे नेहमी आपण ऐकणारे लोक आहोत. 3 कारणं आहेत. जन्म घेण्याचं, जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे वासना. वासनेच्या जन्म घेणे, वासनेच्या संगे. जड भरत राजा घाला तो घातला तरी तपोबळी, वासनेचा संघ होय अंतकाळी. म्हणजे जन्माचं पहिलं कारण वासना. जन्माचं दुसरं कारण पाप पुण्य. पाप पुण्य समान समी तय पावी जे कर्मभूमी ते पडे का विषमी स्वर्गगामी का नरकी. जन्माचं दुसरं कारण. आणि जन्माचं तिसरं कारण आहे कर्म. केले कर्म झाले. आता भागवतातली ओळी देतो. आगा कर्मी जाई, ज्ञानोबाला सांग आगा कर्मी जाई उरावे तही सुखदुःखी फळावे ते भोगावया यावे ते आहे का. म्हणजे जन्माची कारण किती झाली? 3 कारण. पहिलं कारण वासना. जशी वासना तसा जन्म. अंतेचिया मती साचपन पुढीले गती. जशी वासना तसा जन्म. अंतकाळाच्या वेळेला तुम्हाला जशी वासना असेल तसाच पुढे जन्म मिळतो. जास्त शाळा शिकलेली माणसं पटणार नाही त्यांना माझं हे वाक्य, पण मी पटवून देण्यासाठी उभा राहिलोय. जशी वासना तसा जन्म. पटवून देतो तुम्हाला. आता हे काय म्हणायचं तुम्हाला? कॅमेरेवाले म्हणायचं का तुम्हाला? फोटोग्राफर, कॅमेरावाले असं म्हणायचं. मग ते माझ्या समोर आहेत. मग ते फोटो काढतात ना. काढला नाही माझा तो फोटो अजून, नंतर काढतो का? बरं. मग ते फोटो काढतात. फोटो काढत असताना ते असं म्हणत असतात, ते जरा टोपी सरळ करा, आहे ना, थोडं स्माईल, बरोबर आहे ना, उचना हसायला होतं ना, हां उचना हसायला असं ते करायला होतं. आणि मग तो फोटोग्राफर विचारतो बरं का, विचारतो तुम्ही रेडी आहेत का? विचारतात ना काय, रेडी काय म्हैस काहीतरी विचारतात. तयार आहे का? तयार आहे. मग हा म्हणतो बटन दाबू का? बटन दाबू का? दाब बटन. आणि गंमत काय होते, नेमकं याने बटन दाबायच्या वेळेला, काय तुझं नाव? अतुल. अतुल नेमकं बटन दाबायच्या वेळेला काय होतं, याच्या नाकावर येऊन बसते माशी. आणि मग फोटोत काय निघतं? नाकावर माशी. मग रागावतो अतुलवर, अतुल असं कसं काय फोटो काढला, मायाकावर माशी. आता अतुलनं काय करावं? हे बघा, तुम्ही अगोदर किती नटाफटा केला हे त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे का? बटन दाबायच्या वेळेला तुमची जी पोज आहे ती कॅमेऱ्यात कैद होणार आहे? बटन दाबायच्या वेळेची पोजच कॅमेऱ्यात काय होणार आहे? कैद होणार आहे. तुम्ही अगोदर किती फिरवून लावली, याला काय उपयोग आहे? नेमकं बटन दाबायच्या वेळेची पोज महत्वाची आहे दादा. पुढं बोलतो, अतुल कडून जर समजा काही चुकीनं बटन दाबलं गेलं तर व्यवस्था असते. फोटो जर चुकीचा निघाला तर तो डिलीट करता येतो आणि नंतर दुसरा फोटो काढता येतो, बरोबर आहे. पण ही व्यवस्था त्या फोटोग्राफरकडे नाही. तो फोटो काढताना, बटन दाबताना तुम्हाला विचारून बटन दाबत नाही. मी म्हणतो यमानं आपल्याला विचारूनच बटन दाबलं असतं, काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे काय, लोकांनी त्याला बटन दाबूच दिलं.
लोक म्हटले असते हे टेंभुर्णी नगर हायवेच्या टच 17 एकर प्लॉटिंगची आपली आहे, सगळी तुला राहू दे, पण बटन दाबू नको म्हणले असते का नाही. मेहरबानी आहे, मेहरबानी आहे. आणखीन तो पैसे घेऊन बटन दाबत नाही. पैसे घेऊन बटन दाबायचं तुम्हाला माहिती आहे का? मेहरबानी आहे. अजून यम भ्रष्टाचार करत नाही. महाराज यमाने जर भ्रष्टाचार केला असता, पैसे दाबून जर बटणं दाबली असती, पैसे घेऊन जर बटणं दाबली असती, तर तुमच्या माझ्यासारख्या गोर गरिबावर किती अन्याय झाला असता हो. श्रीमंत माणसं मेलीच नसती राव, नंबर आपलाच लागला असता. मेहरबानी आहे. यमाचा आपल्यावर उपकार आहे. अजून यमाच्या दरबारात न्याय आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून यमाचा भव्य नागरी घ्यायची का? सत्काराला तारीख घेऊ का? माझा मुद्दा इतकाच आहे, हेतू इतकाच आहे. तो बटन कधी दाबेल हे सांगता येत नाही, आणि बटन दाबायच्या वेळेला जी पोज आहे तुमची, तीच कॅमेऱ्यात काय होणार आहे, कैद होणार आहे. अगोदरचा नटापटा उपयोगाला येत. तसं दादानो, यमानं बटन दाबायच्या वेळेला म्हणजे शरीरातून प्राण जाण्याच्या वेळेला तुमची जी अंतःकरणातली पोज आहे तीच पुढे येणार आहे. मृत्यूच्या वेळेला, बटन दाबायच्या वेळेला अंतःकरण रूपी अंतःकरणावर, नाकावर जर विकाराची, विषयाची, दुर्गुणाची माशी येऊन बसलेली असेल तर पुढचा फोटो तसाच निघणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे दादानो, सतत सावध राहा, सतत परमार्थ करा, सतत चांगलं वागा, सतत नामस्मरण करा. बटन कधी दाबेल सांगता येत नाही. आपलं सावध राहायचं. कधी का बटन दाबाना काय मग अडचण आहे. आपण सावध राहायचं, सतत पोझिशन मध्ये राहायचं, सतत सावधान राहायचं, सतत रामकृष्णारी म्हणायचं, सतत देवाचं चिंतन करायचं, सतत नामस्मरण करायचं. त्याला सांगायचं दाब. कधी बटन दाबायचं तेव्हा आमचं उरकलंय आणि आमची तयारी झाली. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. मरणादे सावध व्हावे, मरणादे सावध व्हावे, मरणादे सावध व्हावे, मरणादे सावध व्हावे. आपला सोयीत साधून घ्यावे, आपला सोयीत साधून घ्यावे. जन्म घालू राय माया, जन्म घालू जन्म घालू राय माया, जन्म घालू राय माया. सावध होत असताना थोडं मागं पुढं झालं तरी चालतंय, पण सावध होणं महत्वाचं आहे. सावध होणं महत्वाचं हे तो इतकाच आहे. तर जन्माचं पहिलं कारण काय आहे? वासना. जशी वासना तसा जन्म. दुसरं कारण आहे जन्माचं पाप पुण्य, आणि तिसरं कारण आहे कर्म. या तीनही कारणाला महात्म्याने जिंकलेलं असतं. कसं जिंकलेलं असतं? एक एकच प्रमाण देतो, शेवा समाप्त करतो. पहिलं प्रमाण सांगतो, वासनाच त्यांच्या जीवनात राहिलेली नसते. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसरी यापासून वासना संपली. वासना नाही, जन्म नाही. दुसरं कारण पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही, पाप पुण्य लागत त्या. पाप पुण्य संपलं, पाप पुण्य नाही, जन्म नाही. तिसरं कारण कर्म. ऐका, साधूच्या जीवनात, महात्म्याच्या जीवनात त्यांना कर्माची सुद्धा बाधा होत नाही. का होत नाही? पुष्कळ ओव्यात केले कर्म झाले, किंवा हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले, ऐशे जेने जाणीतले तो सुटला गा. तो कर्मे करी सगळे, परी कर्मबंधाना तळे.
जैसे जळीन शिंपे जळे पद्मपत्र, कर्माची बाधा त्यांना होत नाही. एकच विचार देतो, मग साधू कर्म करत नाहीत का? करतात. मग कर्म करूनही त्यांना त्याची बाधा का होत नाही? कर्तृत्व मद आणि कर्मफलासक्तीला फेकून दिलेला असतं. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोही ते नाव बंधू. कर्माचा की कर्म करूनही साधूला कर्माची बाधा होत नाही. आपल्याला बाधा झाल्याशिवाय राहत नाही. नीट आहे का? साधूही कर्म करतात, आपणही कर्म करतो. साधूही संसार करतात, आपणही संसार करतो. मग आपलं संसार करणं बाधक ठरतं आणि साधूचं संसार करणं साधक ठरतं. हा फरक का? मग त्यांचं संसार करणं कसं आणि आपलं संसार करणं कसं, दोन्हीतला फरक तेवढा ऐका. कारण माझ्या अंदाजानं तेवढंच तुमच्या ध्यानात राहील असा माझा अंदाज आहे. दोन्हीतला फरक सांगतो. साधू हे संसार करतात, आपण हे संसार करतो. फरक सांगतो. अगोदर साधूचा संसार करणं सांगतो. तुम्हाला शेळी माहित आहे का? नाही. काय कमाल आहे, इतकं गंभीर झालं. शेळी माहित नाही? माहित आहे. शेळी कधी पाणी पिताना पाहिली का तुम्ही? शेळी पाहिली. कशी पाणी पिते? गुडघ्या इतक्या पाण्यात शिरून पाणी पिते का कमर इतक्या पाण्यात शिरून? पाण्यापासून लांब उभा राहते. पाण्यापासून 50 फूट लांब उभा राहते. हा चला, पाण्याच्या जवळ जाते, काठावरती जाते, गुडघं खाली टेकवते. त्याला मेट मोडणं म्हणतात. इकडं काय मेट? तेच आहे ना, मेट. तोंड अलगत पाण्यात बुडवते. पाहिजे तेवढं पाहिजे तितकं पाणी घटघट पेते. तोंड हळूच वर काढते. गुडघं दोन्ही सरळ उभं करते. 2 पावलं मागं सरकते. हळूच निघून जाते. नंतर मागून येणाऱ्याला पाणी पिणाऱ्याला पाणी व्यवस्थित स्वच्छ शिल्लक तयार ठेवते. बरोबर? शेळीचं पाणी पिणं जसं, साधूचं महात्म्याचं संसार करणं तसं. हे साधूचं संसार करणं आहे, हे महात्म्याचा संसार करणं आहे. आता कोणाचं सांगायचं राहिलं? आता आपलं राहिलं की. आता आपलं सांगतो. तुम्हाला म्हैस माहिती आहे का? म्हैस माहिती? म्हैस कधी पाणी पिताना बघितली का? वेळ लावू नका. बघितली कशी पाणी पिते? अशी भसा 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 पाण्यात जाते, पडून पाणी पिते आणि मागून पाण्याचा खराबा, अंगाचा सत्यानाश, पाठीमागून येऊन पाणी पिणाऱ्याची बोंब बोंब. कोणाचं सांगितलंय मी हे? 2 पायाच्या मशीन. ऐका ऐका, हे सांगितलं. हे म्हशीनं पाणी पिणं म्हणजे आपलं संसार करणं. आपलं संसार करणं म्हणजे म्हशीनं पाणी प्याल्यासारखं आहे. आणि साधू संतांचं संसार करणं म्हणजे शेळीनं पाणी प्याल्यासारखं आहे. आजच्या अख्ख्या कीर्तनातलं काहीच ध्यानात राहिलं नसलं तर निदान घरी जाता जाता आजपासून म्हशीसारखं सोडून द्या आणि शेळीसारखं चालू करा. विठोबार कुमाई काय नाही पाणी पिता? पाणी प्यायलंच पाहिजे ना, पण लागतं तितकंच प्यावं, हे महत्वाचं आहे. दुसऱ्यासाठी शिल्लक ठेवावं, हे महत्वाचं आहे. प्रश्नच नाही. अगदी या पद्धतीनं ज्याने आपल्या जीवनामध्ये संसाराची यात्रा चालवली असे कर्मयोगी वैकुंठवासी गोविंद बापू पाटील, त्यांचं हे 5वं पुण्यस्मरण आणि त्यानिमित्ताने आज इथे येण्याचं सौभाग्य मला लाभलं. करमाळा, माडा आणि संपूर्ण परिसर, ह्या सगळ्या परिसरातले उभे राहिलेले सगळे गुणवान गुणी टाळकरी, गोडाचे मृदंगाचार्य, परिसरातून हजर असलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, सर्वच अन्य संप्रदायातील सर्व साधक वैष्णव, या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये ही झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांनाच मरायचंय. राग राग बघू नका, नक्की मरायचंय, 100% मरायचंय. फक्त माझी विनंती एवढीच आहे, एक तर ज्ञानेश्वरी वाचत वाचत मरावं, नाहीतर देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करत करत तरी मरावं. कसं? देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करत करत तरी मरावं.
नाहीतर ज्ञानेश्वरी वाचत वाचत तरी मरावं. आणि मला वाटतंय असं जर मरण येत नसेल तर मग आपण मरणाच्या भानगडीत पडूच नाही. हा उगा त्याच्या नादालाच लागू नका, द्या नाद सोडून. मग जमलं ना. हा म्हणून लक्षात ठेवा, नक्की मरायचंय बघा, 100% मरायचंय. इथे आलेल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, एवढं शेवटचं वाक्य ध्यानात ठेवा. जरूर मरायचंय, मोकळे मनानं मरायचंय, आनंदानं मरायचंय. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा रडत आलो, जग हसत होतं, जग हसत होतं. जब तुम पैदा हुए तुम रोये जग हसे. आता ते आम्हाला येत नाही बाबा असलं म्हणायला, काय करतं, तुम्हाला येते ते म्हणायला येत नाही ना मला. ते गायक, आता ते आज सकाळचे कीर्तनकार किती गुणी होते, किती गायक होते. आदरणीय वारकरी संप्रदायातलं तुमच्या तालुक्यातलं एक भूषण हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज झोळ माऊली वासिंबेकर, त्यांचं ते गायन ऐकून मी कीर्तन खूप वर्षांनी ऐकले त्यांचं. मला तरी कुठे योग येतो, पण आज गोड वाटलं. आणि तुमच्यासारखे सगळे गुणी लोक तिथं साथीला होते. विजू महाराज स्वतः मृदंगाकरता होते. असं अत्यंत दर्जेदार कीर्तन श्रवण केलं. आपण असं मरावं, असं मरावं, आपण हसत हसत मरावं, हसत हसत मरावं, आनंदाने मरावं. जाऊ द्या, शेवटचं वाक्य सांगतो, असं मरा, असं मरा. आपण मेल्यानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसांना खोटं बोलायची पाळी येणार नाही. बास एवढी काळजी घेऊन मरा, एवढीच प्रार्थना या निमित्तानं करतो. आणि आजच्या या चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. आदरणीय आमदार महोदय ते इथं उपस्थित आहेत. सकाळीही ते उपस्थित झाले आणि तिथं त्यांनी सकाळीही भेट दिली. अशा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये, प्रत्येकाच्या संकटामध्ये आपल्या मतदारसंघातला वारकरी, आपल्या मतदारसंघातला शेतकरी, आपल्या मतदारसंघातला गोरगरीब, या प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणं आणि त्यांना योग्य ती मदत करणं, याकरता जे नेहमी प्रयत्नशील असतात. आणि शेतकऱ्याचे, वारकऱ्याचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्यांना न्याय कसा मिळेल याकरता जे सतत प्रयत्नशील असतात, अशा आदरणीय नारायणआबा पाटील आमदार महोदयांना ज्या पिताश्रींनी जन्म दिला ते वैकुंठवासी कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आलेल्या सर्वांनाच मी हृदयापासून धन्यवाद देतो, सगळ्याचं अभिनंदन करतो. आदरणीय विजू महाराज त्यांनी मला आग्रह धरला. खरं तर महाराज, मी परवाच्या दिवसापासूनच कीर्तन करू लागलो आहे. 15 दिवस झोपून होतो, घशामध्ये त्रास होतो आहे, घशात सूज आहे. डॉक्टरने बोलू नका असं सांगितलेलं आहे. पण विजू महाराजांची जबरदस्ती आणि पुन्हा त्यातल्या त्यात आमदाराच्या घरचं कीर्तन आहे, कोण सोडणार आहे हो, नको कोण म्हणणार. आणि त्यामुळे मला आज इथं यावं लागलं. मी इमानदारी करणारा प्राणी आहे. 4:01 मी इथं दारात आलोय बरोबर वेळेला. आणि आता 6:17 झालेले आहेत. म्हणजे माझ्या अंदाजाने 16 मिनिट ओव्हर टाईम झालेला आहे. म्हणजे तुमच्याही आठवणीत असावं. फुले सर, तुम्हीही काळजी घ्या. मी इमानदारी करणारा प्राणी आहे. मी इमानदारी केलेली आहे, तुम्ही सुद्धा इमानदारी करा एवढी विनंती करतो. इमानदारी करा म्हणजे काय? म्हणजे काय समजलं की तुम्हाला? इमानदारी करा म्हणजे इमानदारीने परमार्थ करा एवढी प्रार्थना करतो. आणि यानंतर मी ज्ञानेश्वर माऊली असं भजन घेणार आहे, तुकोबारायाचं भजन घेणार आहे. गायक मंडळी आलेले आहेत, त्यांची चाल होणार आहे कमी वेळेमध्ये. आणि नंतरच आपला हा कार्यक्रमाचा पुष्पवृष्टी करून समारोप होणार आहे. ज्ञानेश्वर